हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ताई मोकाशी तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मी हेच सांगते की नवीन चॅनल जेव्हा म्हणजे जे कोणी नवीन चॅनल चालू करताना तर हा मी ज्या काही टिप्स सांगणार आहे ते तुम्हाला यूट्यूबचे नियम वगैरे आहेत ना ते मागे पण मी सांगितलेत, पण आता एकदम डीपमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल जर तुम्ही नवीन चॅनल खोलत असाल तर पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा नवीन चॅनल चालू करता तेव्हा यूट्यूब चॅनलची सर्व सेटिंग जी आहे ती तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन आपली जी काही सेटिंग असते यूट्यूबची ती सर्व सेटिंग केल्याशिवाय तुमचा जो चॅनल आहे तो ग्रो होणार नाही। म्हणजे यूट्यूब सर्चमध्ये तुम्हाला तुमचा चॅनल अजिबात येणार नाही, तर त्याच्यामध्ये येणार नाही तर तुमचा चॅनल वरती जाणार नाही, सबस्क्राइब व्ह्यू वाढणार नाही। त्याच्यामुळे ती सेटिंग करणे खूप गरजेचं आहे। जे तुम्ही त्याच्यामध्ये कीवर्ड वगैरे लावता ते व्यवस्थित टाकायचे। त्याला म्हणजे आपण आता कसं पहिल्यांदा टाकले कीवर्ड त्याच्यामध्ये म्हणजे ती सेटिंग करताना कीवर्ड टाकावे लागतात, तर ते जेव्हा तुम्ही कीवर्ड टाकता ना तेव्हा परत ते चेंज कीवर्ड करायचे नाही। तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जो चॅनल चांगला चालतो तो डिमॉनिटाइज होतो किंवा डिलीट होतो चॅनल। त्याच्यामुळे तो म्हणजे सर्चमध्ये चॅनल येत नाही, व्ह्यू पण कमी येणार आणि तो चॅनल जो आहे तो डिलीट होणार। तर कीवर्डला छेडछाड करायची नाही आपल्याला, तर त्यासाठीच ही गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही कीवर्ड जेव्हा टाकताना तेव्हा व्यवस्थित टाकायचे, जेणेकरून आपले व्हिडिओ आता। तर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जी यूट्यूबची सेटिंग सर्व केली त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना जर टायमिंग तुमचा असेल तर तो म्हणजे आता बघणारे तुमचा हा टाइम व्हिडिओ टाकायचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती लोक बघतील। म्हणजे हा व्हिडिओ टाकतोय ना तर तो व्हिडिओ टायमिंगलाच त्याच व्हिडिओ पडेल आणि ते लोक तुमचा व्हिडिओ बघू शकतील। म्हणून टायमिंग एक ठरवून ठेवायचा। आता माझा टायमिंग किती आहे, 1 किंवा 5 वाजता मी टाकते। हा 2 टायमिंगला मी 2 शॉर्ट व्हिडिओ आणि 1 लॉंग व्हिडिओ टाकत असते। शॉर्ट व्हिडिओ माझ्या दिवसाचा 4 असतात, म्हणजे आता 2 टाकणार 1 वाजता आणि संध्याकाळी 2 टाकणार। त्याच्यामुळे जर माझ्यात पण ही एक चूक झाली की मी ना लॉंग व्हिडिओ 1 टाकायची, म्हणजे 1 टाकला तर काही होत नाही, 3-4 टाकले तर ते व्ह्यू वगैरे सर्चमध्ये येणार नाही तुमचा व्हिडिओ। तर शॉर्ट व्हिडिओची मी चूक केली की शॉर्ट व्हिडिओ 4 टाकायचे, म्हणून माझे व्ह्यू कमी यायला लागले। त्याच्यामुळे आता मी 2च टाकते, जेणेकरून माझे ते व्हिडिओ सर्चमध्ये येतील। त्यामुळे तुम्ही आणि तिसरी गोष्ट असे आहे की जेव्हा तुम्ही चॅनल उघडताना तेव्हा ती लिंक जी असते तुमच्या चॅनलची ती तुम्ही शेअर करू नका। जर आपण शेअर केली ना तर जेव्हा मॉनिटाईजला आपण चॅनल अपील करतो तेव्हा ते सर्चमध्ये म्हणजे त्यांना दिसतं की आता याने सर्च करून दुसऱ्याकडून हे करून वॉच टाईम सबस्क्राईब करून ते सर्व ते यूट्यूब चेक करतं, त्याच्यामुळे ते डिमॉनिटाइज करू शकता। त्याच्यामुळे तुम्ही शेअर करू नका दुसऱ्याला लिंक। जर दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन करा आणि दुसऱ्या फ्रेंडला पाठवू शकता, पण आपल्या चॅनल आहे ना त्या चॅनलमधून म्हणजे त्या मोबाईलमधून आपल्या चॅनलची लिंक तुम्ही दुसऱ्याला नाही पाठवायची, ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर आणि चौथी गोष्ट अशी आहे की पैसे कमावण्यासाठी यूट्यूबवर म्हणजे डोक्यात ठेवायचंच नाही 3-4 महिने, 5-6 महिन्यापर्यंत आपल्या डोक्यात हेच ठेवायचे की मला चांगला यूट्यूबवर येऊन नाव कमवायचे आहे आणि माझा चांगला कंटेंट असला पाहिजे। 6 महिने रेग्युलर तुम्ही खूप भरपूर मेहनत करा, पैशांच्या मागे अजिबात धावू नका। मी आधी पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पैशांचा विचार करून आपण चॅनल खोलतो आणि आपल्या डोक्यात तेच असतं की चॅनल कधी होईल, मला पैसे कधी मिळतील वगैरे। तर असे भरपूर विचार आपण मनामध्ये पैशांसाठी चालू यूट्यूबवर असं तुम्ही मनामध्ये नाही धरायचं। आणि
मला म्हणजे मला हेच सांगायचं होतं की तुम्ही जेव्हा नवीन चॅनल खोलताना तेव्हा तुम्ही ह्या चुका करू नका. तर बऱ्याचशा लोकांना म्हणजे व्हिडिओ टाकतात त्यांना डिस्क्रिप्शन टाकता येत नाही, टायटल टाकता येत नाही, यूट्यूबची सेटिंग करता येत नाही, तर भरपूर साऱ्या गोष्टी माहीत नसतात त्यांना. आणि त्यांच्यासाठीच हा माझा व्हिडिओ आहे. भरपूर तुम्ही मेहनत करा. ह्या जे सेटिंग आहे ते हे जे यूट्यूबचे नियम आहे ते तुम्ही मराठी जे व्हिडिओ आहेत ना ते कमी बघतात आणि म्हणजे हिंदी वगैरे आहे. आता आपल्याला हिंदी चांगली भाषा बोलता येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही मराठीमधूनच आपला चॅनल चालू करा, जेणेकरून तुम्हाला बोलण्यात अजिबात अडथळा होणार नाही, काय अडचण येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मराठीमधून जे काय रेसिपी शूट कराल किंवा भरपूर सारे ऑप्शन आहेत, व्लॉग आहेत भरपूर, मी पहिलं पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. तर तुम्ही अशी काळजी घ्या आणि यूट्यूबचे काही नियम आहेत, सेटिंग आहे ते तुम्ही करून घ्या आधी, त्यानंतर तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. तर हीच मला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये